नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम्स. आज आपण बघणार आहोत लिपिक ग्रंथपाला भरतीबाबतची आलेली एक नवीन अपडेट. ती अपडेट कोणती आहे आता मग सुरुवात करूया व्हिडिओला. लिपिक ग्रंथपालाची भरती आता 100% सरळ सेवेने. अनुदानित शाळा पदोन्नतीसाठी उमेदवार उपलब्ध होत नसल्याने निर्णय. राज्यातील खासगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांची भरती 100% नामनिर्देशनाने करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत ही पदे 50% पदोन्नतीने आणि 50% नामनिर्देशनाने भरण्यात येत होती. मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे व्यक्तिगत झाल्याने पदोन्नतीसाठी उमेदवार उपलब्ध होत नसल्या कारणाने आता ही सर्व पदे सरळ सेवेने भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने 4 एप्रिल रोजी जारी केले आहेत. अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृती बंध लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांचा समावेश आहे. या शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यक्तिगत करण्यात आली आहे. त्याऐवजी शिपाई भत्ता अनुदेय करण्यात आला आहे. अशा शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यक्तिगत झाली असली तरी शासन निर्णयाच्या आधीपासून नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहेत. अनुकंपा नियुक्तीचाही समावेश. सदर पदे 100% सरळ सेवेने भरताना यात अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे. बिंदू नामावली नोंदवही संबंधित प्राधिकाऱ्याकडे प्रमाणित करून घेण्यासाठी सादर करताना चतुर्थ श्रेणी संवर्गात कोणताही कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी कोणताही कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्रता धारण करीत नाही अथवा पदोन्नतीसाठी इच्छुक नाही असे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. शिक्षक भरतीसाठी एकूण रिक्त पदांच्या 80% मर्यादेत पदभरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याच धर्तीवर शिक्षकेतर पदांची भरती होईल. तर ही होती लिपिक ग्रंथपाला भरतीविषयी आलेली अपडेट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.